Okay, hello everyone. We will see our second unit, matrices and its basics. Okay, आता ह्याच्यामध्ये आपल्याला मॅट्रेसेस बघायचे, बेसिस बघायचे, त्याच्यानंतर स्पॅनिंग अँड फॉरेस्ट वगैरे या सर्व जे कंटेंट्स आहेत ते बघायचे. युनिक रिप्रेझेंटेशन असेल तुमचा बेसिसचं वगैरे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायच्या. ओके, लेट्स सी फर्स्ट मॅट्रिक्स. Okay, matrix means what? Matrix is a rectangular arrangement of elements in m rows and n columns. ओके, आता काय आहे आपल्याला मॅट्रिसेस आता बोललोय की आपल्याला एक बेसिकली तुम्हाला एम बाय एन चा एक मॅट्रिक्स माहिती असेल की ते 3x3 असेल 2x2 असेल. मीन्स इन जनरल एम रोज आणि एन कॉलम्स असलेली एखादी क्वांटिटी आहे. ती क्वांटिटी आपल्याला काय आहे ते आपल्याला मॅट्रिक्स मध्ये रेक्टँग्युलर अरेंजमेंट मध्ये आपल्याला मिळतात. ओके, ही इन जनरल डेफिनेशन झाली. Okay, in general, a matrix is denoted by capital letters says as A, B, C, etc. And its corresponding elements are denoted as A, Ij, B, Ij up to Cij, etc. Okay, thus we say a matrix A is equal to Aij bracket complete m by n means your matrix is represented as a matrix means you have to first draw your square bracket. Okay, matrix is represented in square bracket only. ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे आपल्याला किती बाय कितीचा मॅट्रिक्स म्हणजे त्याची जी लेंथ आहे किंवा त्याची जी त्याच्यामध्ये किती इलेमेंट्स अवेलेबल आहेत ते कशावरून आपल्याला कळणार आहे. तर तुमचा जो हा बेसला तुम्ही एम बाय एन मीन्स युअर एम क्रॉस एन तुम्ही हे रिप्रेझेंट करता, म्हणजे त्याच्यामध्ये एम नंबर ऑफ रोज आहेत, एन नंबर ऑफ कॉलम्स आहेत. ओके, हे आपण ह्या ठिकाणी आपण रिप्रेझेंट करतो. आणि आय आणि जे हे काय आहेत त्यांचे पोझिशन्स आपल्याला त्या मॅट्रिक्स मध्ये कोणत्या पोझिशनला आहेत ते आपल्याला मिळतं. where your I is equal to 1 to 3 and your J is equal to also 1 to 3 up to n. Okay, m cross n are known as the ordered of matrix, and if m is equal to n, the matrix is known as a square matrix. If your m and n will be a same number, means your 2, 3, 4, any kind of number, then that time your when your m is equal to n, then that time your matrix is known as a square matrix. Then that time your matrix will be not a rectangle, it will be converted as your square matrix. Square सेम नंबरचे आपल्याला जर आपल्याला एन रोज आपल्याला जसं रोज आणि तुमचे कॉलम्स आहेत ते तुम्हाला इक्वल नंबर्स मध्ये जर मिळाल्या, देन दॅट टाइम युअर मॅट्रिक्स विल बी अ square matrix. Okay, in Python we denote matrix by a in square bracket I comma j. Okay, the rows and columns of any matrix are vectors. ओके, त्यावेळेला काय असणार आहे तुमचे रोज आणि कॉलम्स आहेत ते तुमचे मॅट्रिक्स आहेत ते त्यावेळेला काय असणार आहे तुमचे वेक्टर्स असणार आहेत. दस इन पायथॉन ith row of vector is a in bracket I comma 0, second one a in bracket I comma 1 up to a in bracket I comma n minus 1. ओके, फॉर युअर रिप्रेझेंटेशन ऑफ युअर रो. कारण तुम्ही रोज आहेत ते तुम्ही एम च्या फॉर्मॅट मध्ये किंवा एम मध्ये आपण काय करले रिप्रेझेंट केलेले आहेत. त्याच्यामुळं तुमचे जे तुमचे रोज आहेत इन वेक्टर इन पायथॉन ते तुम्ही कसे रिप्रेझेंट करता, तर ए इन ब्रॅकेट आय कॉमा एम मायनस 1 या फॉर्मॅट मध्ये तुमचा रो रिप्रेझेंट करता. ओके, फॉर युअर जेथ कॉलम you are showing your jth column as a in bracket 0 comma j. ब्रॅकेट हा कंपल्सरी स्क्वेअर ब्रॅकेटच असणार आहे या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही सिंपल आपला जो कर्ली ब्रेसेस असतील किंवा तुमचा जो आपला कर्व ब्रॅकेट असेल तो ह्या ठिकाणी चालत नाही. ओनली कंपल्सरी तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटच या ठिकाणी यूज करायचं आहे, बिकॉज वी आर सीइंग अ मॅट्रिक्स. ओके, आता मॅट्रिक्सच्या वेळेला आपण ए इन ब्रॅकेट 0 कॉमा जे, बिकॉज युअर कॉलम्स विल बी कन्सिडर्ड, बिकॉज वी हॅव टू फाइंड युअर कॉलम वेक्टर इन पायथॉन.
सेकंड काय असणार आहे, ए इन ब्रॅकेट 1 कॉमा जे अप टू ए इन ब्रॅकेट n-1 कॉमा जे. Okay, this is for your column vector. Okay, matrix is listing matrix will be represented by listing. आता कसं सांगितलंय बघा, a matrix can be represented by listing in its rows or by listing its columns. Representing a matrix by its row list, we say a in bracket I comma j. Okay, means your row and your column which is equal to काय L in bracket I and in second bracket j. For every 0 is less than or equal to I is less than or equal to m, and second one दिला 0 is less than or equal to j less than or equal to n. ओके, आता एक्झाम्पल या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, एक्झाम्पल देताना काय दिलेलं आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स, एक रेक्टँगल मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला, सिंपल मॅट्रिक्स मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की काय काय दिलेलं आहे बघा, फर्स्ट रो दिलेली आहे त्याची 1 2 -3 अँड सेकंड रो दिलेली आहे 1 -4 -5 विल बी रिप्रेझेंटेड ऍज, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे, फर्स्ट 1 2 -3 अँड सेकंड वन दिलेलं आहे कॉमा 1 -4 -5. Okay, representing my matrix by its columns as a in square bracket I comma j which is equal to L in bracket j in second bracket I. Okay, for your I is 0 to m and second one काय दिलेलं आहे, 0 is less than j is less than n. ओके, म्हणजे जे ची व्हॅल्यू किती आहे, 0 to n असणार आहे आणि तुमच्या आय च्या व्हॅल्यू आहे तर 0 to m ही व्हॅल्यू आपल्याला असणार आहे. ओके, फॉर द सेम एक्झाम्पल, आता वरचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे आपण 1 2 -3 1 -4 -5, याच्यामध्ये जर आपण कॉलमच्या फॉर्मॅट मध्ये आपला मॅट्रिक्स हा रिप्रेझेंट करत असू तर त्या ठिकाणी आपण कसा मॅट्रिक्स रिप्रेझेंट करणार, फॉर फर्स्ट युअर कॉलम इज व्हॉट, युअर 1 1 हा तुमचा फर्स्ट कॉलम आहे, सेकंड वन मध्ये 2 -4 हा सेकंड कॉलम आहे आणि नंतर काय आहे -3 -5 हा काय आहे थर्ड कॉलम आहे. सो दॅट्स वाय प्रत्येक वेळेस आपल्याला जो स्क्वेअर ब्रॅकेट ड्रॉ करायचा आहे, त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जर तुम्ही कॉलम वाईज तुमचा मॅट्रिक्स रिप्रेझेंट करत असाल तर जो तुमचा फर्स्ट कॉलम आहे तो तुम्ही एका स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये याल. ओके, सेकंड नंबर आहे, सॉरी सेकंड जो तुमचा रो कॉलम आहे तो तुम्ही तुमच्या सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहून घेणार आहात. ओके, हे काय आहे, ओनली रिप्रेझेंटिंग अ मॅट्रिक्स बाय इट्स कॉलम्स. ओके, कॉलमच्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही तुमचा मॅट्रिक्स हा रिप्रेझेंट करताय. ओके, पुढे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बघा, एक्झाम्पल, राईट नेस्टेड कॉम्प्रेन्सेशन, सॉरी write a nested comprehension whose values is list of rows, list representation of matrix given below. आता एक खाली मॅट्रिक्स दिलेला आहे, ओनली 0 0 मॅट्रिक्स दिलेला आहे, ओनली 0 मॅट्रिक्स आपल्याला अवेलेबल दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला आउटपुट आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे, म्हणजेच आपल्या जे तुमचा जो कोड आहे त्याच्यानुसार. आता ह्या ठिकाणी 0 फॉर जे इन रेंज 4, कारण की तुमचे कॉलम्स किती आहेत, तर तुमचे कॉलम्स हे 4 आहेत. ओके, फॉर आय रेंज इज इक्वल टू, सॉरी इन ब्रॅकेट 3. ओके, कारण की तुमचे जे रोज आहेत त्या रोज किती आहेत, 3 आहेत, कॉलम्स किती आहेत, 4 कॉलम्स आहेत. ओके, सो दॅट्स वाय जो तुमचा जे आहे, ज्याला आपण कॉलम्स रिप्रेझेंट करतो, तो जे किती आहे, जे ची रेंज किती दिलेली आहे आपल्याला, 4 घेतलेली आहे, आणि फॉर युअर आय रेंज किती घेतली आहे, तर 3 घेतलेली आहे. ओके, आणि त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं, आपला जो मॅट्रिक्स आहे तो तुम्ही तुमच्या रो वाईज तुम्ही रिप्रेझेंट केलेला आहे. सो दॅट्स वाय 0 0 0 हा फर्स्ट जो आपला रो आहे तो तुमचा फर्स्ट तुम्ही घेतलाय. नेक्स्ट काय केलेला आहे, 0 0 0 हा सेकंड रो आहे, थर्ड वन आहे तो तुमचा त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट झालेला आहे. ओके, तर ह्या टाइप मध्ये आपल्याला मॅट्रिक्स हे आपल्याला इन तुमच्या पायथॉन मध्ये तुम्हाला रिप्रेझेंट हे करावे लागतात. ओके, a matrix has row and column. Let the rows be denoted by R and columns C. Now R will be a set of rows R1 R2 up to Rm.
These are R's are the rows vector and C will be a set of columns C1, C2 up to Cn. These C's are columns vectors, but this vector matrix can be seen as a Cartesian products R comma C. Okay, means your rows comma columns. First you have to see your rows and second one your columns. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी ट्रान्सपोज मॅट्रिक्स आपल्याला जो दिलेला आहे तो बघून घ्या. इफ ए इज इक्वल टू आपल्याला काय दिलेलं आहे, आय जे दिलेलं आहे आणि त्याची जो आपल्या लेंथ आहे, आपल्या जो जी साईज जी आहे ती m/n दिलेली आहे. देन द ट्रान्सपोज ऑफ ए गिवन ऍज ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए जे आय ब्रॅकेट कंप्लीट n कॉमा n. मीन्स ट्रान्सपोज मीन्स वर्ड तुमचा जो तुमचा डेटा आहे जो तुमचा जो फर्स्ट एक मॅट्रिक्स दिलेला असेल त्याचा एक्झॅक्टली रिव्हर्स आपल्याला किंवा जो आपल्या जो रो असेल तो तुमचा कॉलम होऊन जाणार आहे, कॉलम असेल तर तुमचा रो होऊन जाणार आहे. ओके, ते आपण एखादं एक्झाम्पल बघू त्याच्यानुसार आपल्याला कळेल सुद्धा. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की इफ युअर ए आय जे m/n then the transpose of A given as A transpose is equal to A J I n cross m. That is, rows are written as a columns and columns are written as a rows. Means we have to only change your rows into columns and columns into rows. Okay, for your A transpose. Okay, a transpose of matrix is also denoted by A transpose or A डॅश. ट्रान्सपोज आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा जो लिहितो आपण तो डिनोट करण्यासाठी कोणत्या फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट करावा लागतो, ए रेज टू द पॉवर टी मीन्स ए ट्रान्सपोज और सेकंड टर्म काय आहे ए डॅश. ओके, म्हणजे ए च्या वरती आपल्याला एक ओनली डॅश घ्यावी लागते. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ युअर बी इज इक्वल टू 1 3 5 मग कॉलम वाईज बघतोय. ओके, फर्स्ट कॉलम सॉरी रो वाईज बघतोय. फर्स्ट रो तुमची किती आहे 1 3 5 आणि सेकंड वन किती आहे 2 4 7 6. आता वी हॅव टू चेंज युअर रोज आर रिटन ऍज अ युअर कॉलम. ज्या तुमच्या रोज आहेत त्या तुमच्या कॉलम्स म्हणून कन्सिडर होणार आहे. फर्स्ट रो कोणती आहे तर फर्स्ट रो तुमची किती आहे 1 3 आणि 5. जी फर्स्ट रो आहे ती तुमची काय येणार आहे फर्स्ट कॉलम होणार आहे. सो दॅट्स वाय 1 3 5 आणि युअर कॉलम बी चा जो ट्रान्सपोज आहे तुमचा काय होणार आहे फर्स्ट जो रो आहे तो तुमचा कॉलम मध्ये कन्वर्ट करणार आहे 1 3 5 1 3 5. देन सेकंड जो तुमचा रो आहे तुम्हाला अगेन कॉलम मध्ये कन्वर्ट करायचा आहे विच इज 2 4 6 आणि सेकंड वन आपल्याला ह्या ठिकाणी बी ट्रान्सपोज पण मिळतोय 2 4 आणि 6. ओके, दिस इज अ ट्रान्सपोज मॅट्रिक्स. ओके, तर ह्या ठिकाणी कधी कधी 1 मार्क्स साठी आपल्याला ट्रान्सपोज काढायला सुद्धा विचारला जाऊ शकतो. अदरवाईज एखादे डेफिनेशन वगैरे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क्स साठी विचारली जाऊ शकते. पुढचा पॉइंट दिलेला आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स दिलेला आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स ओके, अ स्क्वेअर मॅट्रिक्स A is a symmetric if A transpose is equal to A. Okay, when we are saying your matrix as a symmetric matrix, ज्या वेळेला तुमचा जो रो आहे सॉरी जो तुमचा मॅट्रिक्स आहे त्याचा जो तुम्ही ए ट्रान्सपोज काढून सुद्धा आन्सर तुमचा सेम येत असेल म्हणजे तुमचा ए आणि तुमचा ए ट्रान्सपोज हा एक्झॅक्टली सेम असतील देन अँड देन ओनली वी कॅन से युअर मॅट्रिक्स विल बी अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, त्यावेळेला त्याच्यामध्ये चेंजेस काहीही होणार नाहीत. तर ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे ए इज इक्वल टू काय दिलेलं आहे 1 2 अँड 2 4 -4. हे दोन कॉलम्स आहेत ते आपल्याला दिलेले आहेत एका मॅट्रिक्स मध्ये. ओके, आता ह्या ठिकाणी ए चा ट्रान्सपोज आपण फाइंड केला. ए चा ट्रान्सपोज काय होणार आहे तुम्हाला फर्स्ट काय करावं लागतं जो रो आहे तो कॉलम्स म्हणून कन्वर्ट करायचा आणि कॉलम्स आहेत ते आपल्याला रोज म्हणून कन्सिडर करायचे. ओके, कन्वर्ट करायचे, कन्सिडर नाही कन्वर्ट करायचे. फर्स्ट युअर रो इज व्हॉट युअर 1 अँड 2. सो दॅट्स वाय वी आर चेंजिंग युअर रो इन युअर कॉलम्स. फर्स्ट कॉलम किती होऊन जाणार आहे 1 आणि 2. सेकंड रो किती आहे 2 -4. सो दॅट्स वाय सेकंड युअर कॉलम विल बी 2 -4. सो दॅट्स वाय ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं 1 2 2 -4 विच इज इक्वल टू युअर ए.
ओके, तुमचा ए सुद्धा काय आहे, तीच व्हॅल्यू आहे, राईट. सेम व्हॅल्यू आहे तर दोन्ही आपले जे मॅट्रिक्स आहेत ते, त्याच्यामुळे हा जो मॅट्रिक्स आहे त्याला आपण काय करतो, सिमेट्रिक्स मॅट्रिक्स बोलतो. Okay, next point is your matrix vector and vector matrix multiplication in terms of linear combination. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, कशाचं, मॅट्रिक्स आणि वेक्टर्स आणि मॅट्रिक्स यांचं मल्टिप्लिकेशन इन टर्म्स ऑफ लिनियर कॉम्बिनेशन्स. ओके, आता नाव मॅथमॅटिकली टू matrices A and B can be multiplied if the number of columns to A and is same as the number of rows of B. That is, A B is possible but BA is not possible. ओके, मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ युअर ए आणि बी हे पॉसिबल आहे, पण बी आणि ए तुमचं काय असेल ते पॉसिबल नाहीये. ओके, द लिनियर कॉम्बिनेशन डिफाइंड ऑफ डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स वेक्टर मल्टिप्लिकेशन, लेट एम बी अ आर क्रॉस सी मॅट्रिक्स ओव्हर एफ, let V be the C vector over F, then the M into V is a linear combination. Okay, summation of V in bracket C दिलेलं आहे आपल्याला, columns of C of M. If M is a R cross C matrix. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा, ऍज पर अबोव डेफिनेशन काय दिलेलं आहे आपल्याला, की फर्स्ट एक आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेलं आहे. ओके, फर्स्ट मॅट्रिक्स काय दिलेला आहे, 1 2 3 आणि सेकंड वन काय दिलेलं आहे, रो त्याचा 1 2 4 आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला कशासोबत दिलेलं आहे, 7 0 आणि 1 सोबत. ओके, इफ वी आर मल्टिप्लाइंग युअर मॅट्रिक्स आणि युअर वेक्टर, देन काय करावं लागेल आपल्याला, फर्स्ट वी हॅव टू मल्टिप्लाय युअर फर्स्ट रो विथ युअर फर्स्ट कॉलम विथ युअर फर्स्ट कॉलम. युअर फर्स्ट कॉलम इज व्हॉट, युअर 1 1, सेकंड कॉलम इज 2 2 and third one is 3 4. Okay, here your first your term is your 7, so that's why first your term is multiplied with your first column, so that's why 7 in bracket 1 comma 1 plus 0 in bracket 2 comma 2. Okay, and third one 1 in bracket 3 comma 4. So that's why we are taking it as a this expression. त्याच्यानंतर काय होणार आहे, 7 हा आपला पूर्ण ब्रॅकेट मधल्या टर्म्सला मल्टिप्लाय होऊन जाणार आहे, सो दॅट्स वाय 1 1 will become 7 7. ओके, त्याच्यानंतर 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर अगेन आन्सर काय येणार आहे, 0 0 and last one 3 4. ओके, देन वी हॅव टू ओनली ऍड ऑल दिस टर्म्स, म्हणजे फर्स्ट जे आपले आहेत ह्या ठिकाणी 7 0 आणि 3 यांची फर्स्ट ऍडिशन किती आली, या ठिकाणी 3 आलेली आहे. सेकंड 7 0 and 4 ची ऍडिशन किती मिळाली आपल्याला, तर 11 मिळालेली आहे. ओके, सो आपले जे मल्टिप्लिकेशन आहे मॅट्रिक्स व्हेक्टर्स, त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला ह्या फॉर्मॅट मध्ये करावं लागणार आहे. ओके, कळतंय का हे पॉइंट्स? कुणीतरी पटकन मला प्लीज रिप्लाय द्या, चॅट बॉक्स मध्ये नको, रिप्लाय द्या. प्रसाद? हा मॅम, जरा रिटर्न मला बघावं लागेल, पण आय समज. येस, हॅलो, तुझे कळालंय? Yes, ma'am. होय मॅम, होय. फैजान, काही प्रॉब्लेम आहे? येस फैजान, सिद्धेश, सौरभ, प्रसाद? यस मॅम. हा मॅम, नाही प्रॉब्लेम. येस मॅम. ओके, ठीक आहे. लिनियर कॉम्बिनेशन्स, डेफिनेशन्स ऑफ वेक्टर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके, आता काय दिलंय बघा, लेट एम बी अ आर क्रॉस सी मॅट्रिक्स, लेट डब्ल्यू बी अ रो आर वेक्टर, देन डब्ल्यू इंटू एम इज द लिनियर कॉम्बिनेशन. ओके, काय दिलेलं, समेशन ऑफ डब्ल्यू इन ब्रॅकेट आर रो ऑफ आर ऑफ एम. If M is a R cross C matrix, but W is not a R vector, then the product
W into M illegal, not valid. एक्झाम्पल काय दिलंय, ऍज पर डेफिनेशन आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी बघा. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, फर्स्ट जो तुमचा वेक्टर आहे तो काय दिलेला आहे 1 2 दिलेला आहे आणि तुमचा मॅट्रिक्स दिलेला आहे 4 6 8 आणि 5 7 1. ओके, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना फर्स्ट काय करणार आहे, फर्स्ट यू हॅव टू मल्टिप्लाय विथ युअर रो ऍज पर रोज. So that's why first your value is your 1. That's why 1 in bracket first row is your 4 6 8. That's why 4 6 8 plus 2 into 5 7 1 second your row. ओके, सिंपल मल्टिप्लिकेशन करून घ्या. 1 नी आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर 4 6 8 ऍज इट इज राहणार आहे, प्लस 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर काय राहणार आहे, तर 10 14 अँड 2 ही व्हॅल्यू राहणार आहे. ओके, सिंपल नंतर काय करायचं, ह्यांची दोघांची ऍडिशन करायची आहे. ऍडिशन करून झाल्यानंतर आपल्याला जो काय कॉन्स्टंट आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळेल. ओके, म्हणजेच काय करायला, जो तुमचा एक्स कोऑर्डिनेट सिस्टीम वरून वाटल्यास करा जर कन्फ्युजन की जास्त होत असेल तर. फर्स्ट कोऑर्डिनेटला आपण फर्स्ट कोऑर्डिनेटनी फक्त ऍड करायचं. आतापर्यंत भरपूर हे बेसिक क्वेश्चन झालेले. ओके, सो दॅट मी रिपीट नाही करत, मी डायरेक्टली कॉन्स्टंट काढा असं मी डायरेक्टली सांगते तुम्हाला. ओके, काही जरी प्रॉब्लेम असतील तरी पण आपल्याला एक माहिती असलं पाहिजे की फर्स्ट आपला जो टर्म आहे म्हणजेच काय आहे तुमचा, सपोज फर्स्ट कोऑर्डिनेट असं समजून घ्या, कन्सिडर करा. ओके, फर्स्ट कोऑर्डिनेट किती आहे तर 4 आणि सेकंड ह्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट कोऑर्डिनेट किती मिळालं आहे तर 10 मिळालं आहे. ओके, सो 4 प्लस 10 इज इक्वल टू 14 हा तुमचा फर्स्ट टर्म मिळाला. सेकंड मध्ये काय 6 प्लस 14 इज इक्वल टू किती आहे 20 आणि नंतर कधी मिळालंय 8 प्लस 2 इज इक्वल टू 10. ओके, दिस इज फॉर युअर लिनियर कॉम्बिनेशन डेफिनेशन ऑफ वेक्टर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके, आता हे मल्टिप्लिकेशन आपलं कसं झालंय वेक्टर आणि मॅट्रिक्स झालेलं. ओके, लिनियर कॉम्बिनेशन. आता पुढचा पॉइंट काय आहे तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इन टर्म्स ऑफ डॉट प्रोडक्ट. ओके, आता आपण डॉट प्रोडक्टच्या टर्म मध्ये आपण आपल्या मल्टिप्लिकेशन आहेत ते बघून घेऊया. ओके, matrix vector multiplication in terms of dot product. Dot product definition of matrix vector multiplication: if M is R cross C matrix and U is a C vector, then M into U is the R vector V such that the V in bracket R is the dot product of row R of M with U. एक्झाम्पल दिलेलं आहे, एक स्क्वेअर ब्रॅकेट दिलेलं आहे आपल्याला, मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 4 9 -1 -10 हा एक आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे आणि डॉट दिलेला आहे आपल्याला, म्हणजे डॉट प्रोडक्ट करायला सांगितलेलं आहे आणि वेक्टर काय दिलेलं आहे आपल्याला पुढे 2 आणि -1 दिलेलं आहे. ओके, आता सोल्युशन मध्ये काय दिलेलं आहे फर्स्ट बघून घ्या. ओके, आता ह्या ठिकाणी फर्स्ट काय करणार आहे, जो तुमचा फर्स्ट जो तुमचा रो आहे त्याचं मल्टिप्लिकेशन युअर विथ युअर रो म्हणते फर्स्ट युअर वेक्टर सोबत आपल्याला मल्टिप्लिकेशन करणार आहे. सो दॅट्स वाय 1, 2 डॉट 2, 1. सेकंड पॉइंट काय मिळणार आहे 4, 9 इंटू किंवा डॉट 2, 1. थर्ड वन काय मिळणार आहे -1, -10 डॉट 2, -1. ओके, आता ही जी टर्म झाल्यानंतर पुढे काय करणार आहे आपल्याला 1 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन प्लस 2 इंटू -1 चं मल्टिप्लिकेशन. ही तुमची काय होणार आहे फर्स्ट क्वांटिटी होऊन जाणार आहे. ओके, सो दॅट्स वाय 2 इंटू -2 विच इज इक्वल टू किती मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी 0 मिळालं आहे. दिस इज युअर फर्स्ट टर्म. पुढची टर्म काय आहे तर ह्या ठिकाणी 4 9 आणि 2 आणि -1 यांचं मल्टिप्लिकेशन करतोय. सो दॅट्स वाय 4 इंटू 2 प्लस 9 इंटू -1 यांची ऍडिशन किती मिळाली या ठिकाणी आपल्याला -1 मिळाली आहे. आणि थर्ड वन मध्ये आपल्याला किती मिळाली आहे तर -2 प्लस 10 विच इज इक्वल टू 8. ओके, दिस इज फॉर युअर डॉट प्रोडक्ट ऑफ मॅट्रिक्स अँड वेक्टर मल्टिप्लिकेशन. ओके, आता पुढची टर्म काय दिलेली आहे डॉट प्रोडक्ट डेफिनेशन ऑफ वेक्टर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके, वेक्टर आणि मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन सांगितलेलं आहे आणि डॉट प्रोडक्ट करायला सांगितलेलं आहे. ओके, इफ M is a R cross C matrix and U is a R vector, then U dot M is C vector V such that V in bracket C
is the dot product of the column C of M. ओके, तर ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल बघून घ्या. फर्स्ट आपल्याला काय मिळालं आहे, वेक्टर 0 4 आणि 6 दिलेले आहे आणि आपला जो मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 4 9 आणि पूर्वीचा दिलेला आहे -1 -10. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. मग ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करणार आहोत, तर 0 इन ब्रॅकेट फर्स्ट तुमचा जो रो आहे 1 2 प्लस सेकंड वन मध्ये काय करणार आहे 4, म्हणजे जी सेकंड टर्म आहे ती इंटू सेकंड रो 4 9 आणि थर्ड मध्ये 6 इन ब्रॅकेट किंवा जो आपला कॉलम रो आहे तो -1 -10. यांचं मल्टिप्लिकेशन करून झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, 0 ने आतमध्ये पूर्ण टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळणार आहे 0 0. सेकंड टर्म मध्ये 4 ने आतमध्ये टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर मिळणार आहे 16, 36 आणि थर्ड वन मध्ये -6, -16. ओके, सिंपल त्यांचे ऍडिशन करून घ्या. जे काय मायनस प्लस वगैरे जे साईन दिले त्याच्यानुसार ऍडिशन करून झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर किती मिळालंय 10, -24. ओके, तर दिस इज फॉर युअर डॉट प्रोडक्ट डेफिनेशन ऑफ वेक्टर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके, पुढचा पॉइंट दिलेला आपल्याला लिनियर इक्वेशन्स दिलेले. कन्सिडर A1 क्रॉस x1 प्लस A2 x2 which is equal to B1 is the linear equation of two variables x1 and x2. These can be written in the vectors notations as a into x which is equal to beta, where your a is equal to a1 a2. ओके, x इज इक्वल टू काय दिलेला आहे x1 x2 दिलेला आहे आणि बीटा इज इक्वल टू काय दिलेला आहे β1 दिलेला आहे. इन जनरल इफ वी हॅव a1 into x which is equal to β1, a2 into x which is equal to β2, up to am into x which is equal to βm, then such collection of linear equation is called as a linear system, where vector x is the vector unknowns which are to be found. A solution vector x is satisfies all equations is the solution of the system. We can also generalize the as above concept. ओके, ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, कन्सिडर a11 x1 प्लस a12 x2 अप टू a1n xn विच इज इक्वल टू β1. ओके, आणि असं आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत. लास्ट वन पण काय दिलेलं आहे, m1 into x1 plus am2 into x2 up to amn into xn which is equal to βm. Okay, then we can write the above system of linear equations in terms of matrix as a into x is equal to b. ओके, व्हेअर युअर ए इज इक्वल टू काय दिलेला आहे मॅट्रिक्स. आता ह्या ठिकाणी जे कॉन्स्टंट आहे ते कॉन्स्टंट नुसार आपल्याला काय होणार आहे, हा मॅट्रिक्स फाइंड करता येणार आहे. सो दॅट्स वाय जे आपले A11 आहे, A21 आहे अप टू AM1. ओके, सेकंड जो आपला कॉन्स्टंट आहे A12 A22 अप टू AM2. ओके, अप टू कुठपर्यंत असणार आहे A1n A2n अप टू AMN. ओके, आणि एक्स किती मिळाला आपल्याला x1 x2 अप टू xn आणि त्याचनुसार आपल्याला बी किती मिळालाय b1 b2 अप टू bm. ओके, तर ह्या ठिकाणी जो आपले जे मल्टिप्लिकेशन आहे लिनियर इक्वेशनचं ते कसं मिळणार आहे ax इज इक्वल टू b. ओके, आणि पुढे काय दिलेलं आपल्याला, अल्जेब्रिक प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स वेक्टर मल्टिप्लिकेशन. लेट m बी द r क्रॉस c मॅट्रिक्स फॉर एनी c वेक्टर्स v and scalar alpha, m dot a into v equal to a in bracket m dot v for any c vectors u and v, m in bracket m dot in bracket u plus v is equal to काय मिळणार आहे, m नी फर्स्ट डॉट मल्टिप्लिकेशन तुमच्या u सोबत असणार आहे प्लस युअरचं m चं डॉट मल्टिप्लिकेशन तुमच्या v सोबत असणार आहे. सो दॅट्स वाय m डॉट u प्लस m डॉट v. ओके, दिस इज फॉर युअर मॅट्रिक्स अँड वेक्टर मल्टिप्लिकेशन अल्जेब्रिक प्रॉपर्टीज दिलेले आहेत. ओके, तर हे आपले सगळे जे बेसिक पॉइंट्स आहेत हे आपले जे मॅट्रिक्स मधले. ओके,
आपल्याला मोस्टली 1 मार्क्सचे क्वेश्चन्स या टाइप मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके, ती क्वेश्चन बँक वगैरे आपण नंतर देऊया तुम्हाला. आताच्या ह्या पॉइंट्स मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? पटकन अनम्यूट करा. नो मॅम. ओके, ठीक आहे, एंड करूया लेक्चर हे.